MD मॅफेड्रॉन विक्री करणारे 2 इसम जेरबंद करून 65,000 रुपये किमतीचा 13 ग्रॅम MD मॅफेड्रॉन जप्त. गुन्हे शाखा युनिट 2 व अंमली पदार्थ विरोधी पथक यांची संयुक्त कारवाई. गुन्हे शाखा युनिट 2 कडील पोलीस हवालदार नितीन फुलमाळी यांना मिळालेल्या गुप्त बातमीदारामार्फत जय फिरके, त्याचे वय अंदाजे 23 ते 24 वर्ष, अंकुश चौधरी, वय अंदाजे रंग सावळा, त्यांच्याकडे MD हा अंमली पदार्थ असून दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी जनार्दन स्वामी पुलाशेजारी नांदूरनाका जेल रोड नाशिक येथे MD मॅफेड्रॉन पावडर या अंमली पदार्थाची विक्री करण्याकरिता येणार आहे अशी बातमी मिळाल्यावरून सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती सुशीला कोल्हे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील, अंमली पदार्थ विरोधी पथक व गुन्हे शाखा युनिट 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी नाशिक शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. समाधान हिरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेडके, विलास गांगुर्डे, पोलीस हवालदार नितीन फुलमाळी, सुनील आहेर, मनोहर शिंदे, प्रकाश महाजन, वाल्मिक चव्हाण, पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे, संजय पोटिंदे, पोलीस अंमलदार सुनील खैरनार अशांनी मिळालेल्या बातमीच्या आधारे दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी निळकंठेश्वर महादेव मंदिरात शेजारी असणाऱ्या पायऱ्यांवर जनार्दन स्वामी पुलाशेजारी नांदूरनाका जेल रोड नाशिक येथे सापळा लावून जय सुनील फिरके, वय 25 वर्ष हा 40,000 रुपये किमतीचा 8 ग्रॅम वजनाचा MD मॅफेड्रॉन अंमली पदार्थ तसेच इसम नामे अंकुश शांताराम चौधरी, वय 24 वर्ष हा 25,000 रुपये किमतीचा 5 ग्रॅम वजनाचा MD मॅफेड्रॉन अंमली पदार्थ असा एकूण 65,000 रुपये किमतीचा 13 ग्रॅम वजनाचा MD मॅफेड्रॉन अंमली पदार्थ विक्री करण्याकरिता बेकायदेशीररित्या घेऊन कब्जात बाळगताना मिळून आले असून त्यांच्याकडून मोबाईल फोनसह एकूण 95,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तरी आरोपितांविरुद्ध पोलीस हवालदार नितीन फुलमाळी यांनी आडगाव पोलीस ठाणे येथे सरकारतर्फे फिर्यादी होऊन गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपी यांना पुढील कारवाईकामी आडगाव पोलीस ठाणे येथे जप्त मुद्देमालासह देण्यात आले आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.